बातमी आहे चिखली जाधववाडी येथील बैलगाडा घाटातून। भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली फायनल सम्राट पिंपरी चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव आणि नितीन आप्पा काळजे यांच्या नेतृत्वामध्ये जय हनुमान बैलगाडा मंडळ जाधववाडी यांच्या वतीने भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत प्रचंड बैलगाडे आल्याने निर्णय घेऊन एक दिवस अगोदरच सुरू करण्यात येणार आहे। म्हणजेच ही स्पर्धा 27 मे 2022 रोजी सकाळी 6 वाजल्यापासूनच सुरू होणार आहे। याची गाडा मालकांनी नोंद घ्यावी। या पूर्वसंध्येला आज आमदार महेशदादा लांडगे यांची आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी घेतलेली ही मुलाखत पाहूया। भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत ज्या शर्यतीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सुरू आहे। स्पर्धा सुरू होणार 28 तारखेला, परंतु आजपासूनच टोकन द्यायला सुरुवात केली आणि त्या टोकनसाठी या हॉलमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे आणि याला ह्या बैलगाडा स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। सुरुवातीला 700 ते 800 गाडे पळवायचे असं आयोजकांचं ठरलं होतं, परंतु या बैलगाडा शर्यतीला वाढता प्रतिसाद पाहता त्यानंतर 1200 गाडे या बैलगाडा शर्यतीमध्ये पळवायचे ठरवले आणि आता आपल्या समोर आहेत या स्पर्धेचे मार्गदर्शक आयोजक महेशदादा लांडगे, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। दादा, काय सांगाल, ही बैलगाडा शर्यत सुरू घेण्याची संकल्पना कशी? ही बैलगाडा स्पर्धा याच्याकरता घेतल्याने एवढ्या भव्य प्रमाणात याच्याकरता घेतल्याने की या स्पर्धेची एक उंची, या स्पर्धेच्या बद्दल आकर्षण म्हणजे आपण म्हणतो ग्लॅमर तयार होतो आणि तसं पाहिलं तर जशी स्पर्धा चालू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, तरुणांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्याच्यावर अवलंबून असलेली जी काही आर्थिक उलाढाल होती, छोटे मोठे व्यापारी हे सगळे जर आपण पाहिले तर त्याच्यात मला असं वाटतं की अजून काहीतरी चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं जर आपण आयोजन केलं तर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि चांगल्या म्हणजे जसं परदेशामध्ये या बुल फायटिंग होती तसं आमच्या या स्पर्धेकडं, बैलगाडा स्पर्धेकडं लोकांनी त्याच अँगलने पाहावं। आणि दुसरं म्हणजे गोवंश, म्हणजे आमचा जो भारतीय आमचा जो गोवंश आहे तो गोवंश टिकला पाहिजे। आमचा खुला महाराष्ट्रातला जातीवंत गोवंश आहे आणि आता तुम्ही पाहिलं आधुनिक पद्धतीने शेती करण्यात लोकांनी आता अनेक साधने तयार केली आहेत। तो बैलांचा वापर आपण आता पाहतो, ज्या गायी दूध कमी देतात त्या लोक पाळत नाहीत आणि आमच्या देशी गोवंशला दूध कमी असतं ते फार हे असतं, ताकद असते, ते गोवंश टिकला पाहिजे। त्यातले झालेले वळूपुरा या स्पर्धेच्या निमित्तानं टिकले पाहिजे अशी वेळ असं मनात वाटत होतं कधीतरी सगळ्यांच्या आपल्या पुढल्या पिढीला गायी आणि आपली परंपरा सांगायला गेल्या गाय बैलगाडा अशी परिस्थिती होती। पण योग्य निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला, स्पर्धा चालू झाली आणि आता तिच्याबद्दल ते लोकांच्या मनात जे पण काही शंका ती दूर होईल आणि याच्याकडे एक आदरणी पाहिलं जाईल। ती लागणारा असेल तिथे लग्न करता येईल किंवा एखादा मुलगा जर शिकत असेल तर त्याची मला वर्षाची फी भरता येईल। ह्या सगळ्या छोट्या मोठ्या काही शेतकऱ्यांच्या, काही लोकांच्या फक्त हे गोवंश जे शिवंश सांभाळण्यामागे काही छोटे मोठे त्यांचे स्वप्न की पूर्ण होताना आम्ही पाहिजे। त्यामुळं हे गोवंश टिकवणं किंवा हे अशा स्पर्धा किंवा त्याचे प्रदर्शन याचा फायदा संपूर्ण 100% होतो। दादा, ही स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात होते आणि कोटीची बक्षीस या स्पर्धेसाठी, परंतु प्रजन्याचं जर काही झालं तर ती धावपट्टी तुम्ही तर स्क्रीन तर 8-10 स्क्रीन आहेत, लोक ते स्क्रीन अगदी पावसात भर पावसात लोक पाहतील, परंतु ती धावपट्टी आच्छादण्यासाठी काय व्यवस्था केली? सगळी व्यवस्था आहे। पाऊस येईल, पाऊस किंवा नाही आणि आम्हाला आयुष्यात आहे ना 100% पाऊस आला तर तो आमच्याकडे चांगला असतो। तो पाऊस येऊ नये म्हणून आपण काय करायचे तसं आम्ही विचारच करत नाही। आम्ही काही आलं समोर तरी ते आमच्यासाठी चांगलं समोर शकतो, आम्हाला वाटत नाही असं काय। ही स्पर्धा आहे, कोटीची बक्षीस आहे, आतमध्ये येणारा जो स्पर्धक पैशासाठी येत नाही, आनंदासाठी, त्याविषयी तुम्ही काय सांगा? मी तुम्हाला मग सांगितलं स्पर्धेची उंची वाढली पाहिजे, स्पर्धेचा दर्जा वाढला पाहिजे आणि त्याच्याकडं
आंतरराष्ट्रीय पातळीवर माझी बैलगाडा स्पर्धा घेतली पाहिजे. त्याच्याकरता मी ही स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणात घेतली. ही घेत असताना तुम्ही पाहिलं का एक बैलगाडा मालक त्या 4 बैलांना घेऊन येत असताना त्याच्या मग असणारा खर्च, ती बैल घरी सांभाळत असताना त्याचा खर्च, आणि मग हे सगळं पाहताना आपल्याला फक्त एक मनोरंजन म्हणून पाहिजे, त्यांना त्यातनं चांगला हे पण मिळालं पाहिजे. या अनुषंगानं मग टू व्हीलर्स असतील, मोठ्या गाड्या असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील. एक दिवस वाढवला महापौर आम्हाला राहुल वाटलं यांनी की 750 गाडी होती, पण आज 2000 गाडी गेली. मग आता आम्हाला त्याच्यासाठी हे काढावं लागलं, ड्रॉ काढावं लागलं. तो ड्रॉ सुरू आहे. ते 1200 ते 1250 गाड्या पळ येऊ शकतो, अशा पद्धतीसाठी आम्ही एक दिवस वाढवून त्यासाठी महापौरांनी जाहीर पण केलं अजून दोन्ही 100 महापौर. अजून 100 दोन्ही महापौर अजून 100 गाड्या टू व्हीलर हां 200 गाड्या वाढवून. म्हणजे आमचं राहुलदादा असेल, नितीन अप्पा असेल, आणि हे 2 म्हणजे तुम्ही पाहिले शेतकरी कुटुंबातले कांड दोघांच्या घरी गाड्या आहेत. आणि तुमच्या दृष्टीने कांड आहे. दोघांच्या स्वभावाबद्दल जर तुम्ही विचारलं पूर्ण शहरात, तर मला असं एकही माणूस सापडला काय पक्षाचा. एक दिवस वाढवला महापौर आम्हाला राहुल वाटलं यांनी की 750 गाडी होती, पण आज 2000 गाडी गेली. मग आता आम्हाला त्याच्यासाठी हे काढावं लागलं, ड्रॉ काढावं लागलं. तो ड्रॉ सुरू आहे. ते 1200 ते 1250 गाड्या पळ येऊ शकतो, अशा पद्धतीसाठी आम्ही एक दिवस वाढवून. त्यासाठी महापौरांनी जाहीर पण केलं अजून दोन्ही 100 महापौर. अजून 100 दोन्ही महापौर अजून 100 गाड्या टू व्हीलर हां 200 गाड्या वाढवून. म्हणजे आमचं राहुलदादा असेल, नितीन अप्पा असेल, आणि हे 2 म्हणजे तुम्ही पाहिले शेतकरी कुटुंबातले कांड आहे. दोघांच्या घरी गाड्या आहेत. आणि तुमच्या दृष्टीने कांड आहे. दोघांच्या स्वभावाबद्दल जर तुम्ही विचारलं पूर्ण शहरात, तर मला असं एकही माणूस सापडला नाही की या माणसाने हे दोघांनी कधी कुणाला अपशब्द बोलला आहे किंवा कुणाचा अपमान केला. इतकी सरळ आहेत, साधी आहेत, शेतकरी कुटुंबातली आहेत, आणि संघर्ष करत मोठे झालेले आहेत. आणि ते लोकांनी आम्ही सगळ्यांनी केलं. दादाने सांगितलं की हे जो 2 जोडी आहेत महापौर, दोन्ही माझे महापौर नितीन पकाळे आणि राहुल दादा जाधव, हे साधी सरळ आहेत आणि त्यांच्या साथीला फार मोठा दादांचा जो मित्र परिवार आहे ते त्यांच्या फौजफाटा त्यांच्या जोडीला आहे. आणि ही स्पर्धा निश्चितच भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत झाल्याचं आत्ताच दिसत आहे. आणि आत्ता हा थरार उद्यापासून गेल्या 27 तारखेपासूनच उद्यापासूनच सुरू होणार आहे. रोहित खरगे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.